जालना अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाची वर्गवारी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत या समर्थनाने सकल मातंग समाजाच्या वतीने शनिवारी दिनांक 31/8/2024 रोजी जालना शहरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात मामा चौक येथून रॅलीस प्रारंभ झाला। महिलांनी रॅलीचे नेतृत्व केले। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। मातंग समाजाला स्वतंत्र 5% आरक्षण द्या। अनुसूचित जाती आरक्षणाची वर्गवारी झालीच पाहिजे। सरकार आम्हाला पण साहेब व्हायचं अशी मागण्याचे फलक हातात घेतलेल्या महिला, तरुण व समाज बांधवांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, क्रांतीवीर लवजी उस्ताद साळवे यांचा विजय असो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी झालीच पाहिजे या गगनभेदी घोषणा दिल्या। महावीर चौक, सुभाष चौक, मस्तगड, गांधी चमन, शनी मंदिर मार्गे जुरा जालना भागातील उड्डाणपुलाखाली असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ रॅलीचा समावेश झाला। राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाची निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी याप्रसंगी करण्यात आली। प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी संजूबाबा गायकवाड, लवजी शक्ती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष विनोद आठवे, साहित्यरत्न फेस्टिवलचे संकल्प अंकुश राजगिरे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप अर्जुने, संजय इंचे, राहुल कारके, रवी पारखे, किरण शिरसाट, गंगाधर लोंढे, विलास साबळे, राजू गोफणे, राजू निकालजे, ललित कुचेकर, शिवराज जाधव, राम सुतार, संतोष निकालजे, विकी हिवाळे, विकास यंगड, अर्जुन धाकतोडे, अंबादास थोरात, गणेश लालझरे, श्याम सराटे, मनोज गुडेकर, करुणाताई नामवाड, मीराताई सगट यांच्यासह महिला, तरुण व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने रॅलीत अनुसूचित जमातीचा करोडोचा आकडा आहे, करोडोचा। आणि जर आरक्षण जर बंद झालं तर ह्या देशामध्ये मोठा रक्तपात होईल, कारण की जातीयता आणखी संपलेली नाही। म्हणून या देशातली कडक आणि कट्टर असलेली RSS सारखे संघटना सुद्धा म्हणते की आमचा ह्या आरक्षणाला समर्थन आहे। पर्याय नाही त्यांना पर्याय नाही, ते या आरक्षणाला विरोध करू शकत नाही। या आरक्षणाला ह्या देशातला कुठलाही व्यक्ती, सत्तेत असलेला कुठलाही पंतप्रधान विरोध करू शकत नाही। आपलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने आता अनालिसिस करून सांगितलं की हे राज्याला देण्याचा अधिकार आहे। आता राज्याला सुप्रीम कोर्टाला जो अधिकार आहे हे आपल्या घटनेतच आहे। हे तो तळेतोडी मारली होती आरक्षणासाठी की अबकडा करा म्हणून संजू बाबांना आपल्या प्रतिवादच्या काळात। अरे बाबा, आम्ही तेव्हाच म्हणलो होतो की संजू म्हणतो ते खरंच म्हणतो, तुम्ही ऐका हे संजू म्हणतो त्याला जरी संविधानाचा अभ्यास नसेल, त्याला इंग्रजी कळत नसेल, त्याला काही म्हणजे शासन निर्णय कळत नसेल, इंग्रजी भाषा कळत नसेल, पण त्याला हे दुःख कळते आणि त्याला वाटा हिस्सा कळतो, म्हणून त्यानं त्या तळ्यातोडी मारली। असे अनेक आपले आंदोलन झाले। 4 लोकांना आत्महत्या केल्या। हे बघा, आत्महत्या केल्या, बलिदान केले 150 लोक। सचिन भाऊ या देशात, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आपल्याकडे सचिन भाऊ क्षीरसागर, लवजी शक्ती सेनेचे सचिन भाऊ क्षीरसागरच्या नेत्यानं जर खंबीर जर भूमिका घेतली ना, सचिन भाऊ तुम्ही बी जर खंबीर भूमिका घेतली ना, तर ह्या जे सरकार आहे का, देवेंद्र भाऊ फडणवीसचे शेजारी बसलेले असतो बोगस नाही, तर हे आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ होईल। पण गंमत काय झाली, काय होतं काय माहिती। सचिन मला आता सांगितलं म्हणजे दादा मी विनंती बोलू नका तुम्ही दादा। अरे बाबा जादा बोलू नका, शिष्टमंडळाच्या वतीने बोललो दादा। त्याने जर म्हणलं की दादा तुम्ही बोलू नका तर बाबा नाही बोलत, मग आत्महत्याच करतो मी। असंच झालं 4 पोरांनी आत्महत्या केली न बोलल्यामुळं। अण्णा भाऊ म्हणतात मला रडगाणे मान्य नाही, मला लढा मान्य आहे।